एक मालिका होती घाडग्याने सून. तू वर्षभरातच ती मालिका सोडली होतीस. निगेटिव्हिटी मला आवडत नाही. मला ना तिथे असं फील व्हायला लागलं होतं, की मी लिटरली एखादा फ्लॉवर पॉट आहे, डेकोरेशनसाठी कोपऱ्यात ठेवलेला. डिरेक्टर जे होते म्हणजे त्यांना कळलं होतं, की पहिलीच मूव्ही आहे, तर त्यांनी मला बराच त्रास दिला. बाबांना का थांबवलंय सेटवर? त्यांना घरी पाठव, काही गरज नाहीये. त्यांनी सांगितलं, "ह्या-ह्या लोकेशनला तू पोहोच, इथे-इथे रीडिंग असणार आहे." मी त्या लोकेशनला पोहोचले आणि तिथे कोणीच नव्हतं. माझी बोलती बंद, मला समजेना, माझी रडारड सुरू. मी 18 वर्षांची होते. लिटरली तो ट्रॉमा होता माझ्यासाठी. कुठलेच रिलेशन्स इंडस्ट्रीतले परमनंट नसतात. मेकअप रूममध्ये मी रडायचे. मला भाषेवरून खूप हिणवलं गेलं. जागा खायला आलीये, भाषा बघा हिची, वाटेल तसं बोललं गेलं. बास झालं हे, मला नाही करायचंय. खरं तर तुम्ही आमच्या रोल कॅमेरा गप्पाला खूप भरभरून छान प्रेम देताय आणि त्यासाठी थँक यू सो मच. आज माझ्यासोबत अशी एक अभिनेत्री आहे, जिच्या लग्नाची चर्चा आत्ताही सगळीकडे सुरू आहे आणि तिने घराघरात पोहोचली आहे ती. म्हणजे तिच्या अभिनय कौशल्याने तिने सगळ्यांच्याच मनात एक वेगळं घर केलंय आणि ती अभिनेत्री अ, इतकी मेहनती आहे, म्हणजे तिच्याबद्दल आपण तिच्याकडनंच जाणून घेऊया. अशी मयुरी माझ्यासोबत आहे. हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. रोल कॅमेरा गप्पामध्ये तुमच्यासह मयुरीचंही स्वागत आहे. कशी आहेस? नमस्कार. थँक यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि मी मस्त मजेत. तू कशी आहेस? मी खूप छान आहे, पण लग्नाची चर्चा अजूनही संपतच नाहीये. कसा सुरू आहे संसार? खूप छान. हे बघ, मी रोज अशी धडपडतीये. असा संसार चालू आहे माझा. हो, पण आत्ता असंही म्हटलं जातं, हं, की हं. मयूरने गुपचूप लग्न केलंय. काय सांगायचं आता सगळ्यांना? पहिली गोष्ट मी गुपचूप म्हणजे याच्यावर एक किस्सा आहे, तो मला डेफिनेटली सांगायला आवडेल. ॲक्चुअली पेपरमध्ये आलं होतं कुठल्यातरी लाईन होती, की मयुरी कापडलेने गुपचूप उरकलं लग्न आणि माझे बाबा घरी होते. त्यांचे एक फ्रेंड आले आणि त्यांना म्हणतायत, "अरे, तुझ्या मुलीचं लग्न झालं, तिने गुपचूप लग्न केलं. बघ, बघ, बघ." आणि आमच्या सगळ्यांची हसून इतकी मजा, म्हणजे मला कळलंच नाही, की ही टॅगलाईन का दिली असेल. कारण गुपचूप असं काही नव्हतं. अ, फॅमिलीमध्ये आम्ही लग्न उरकलं एवढंच. फार मोठं काही लग्न करायचं नव्हतं. त्याच्यामुळे अगदीच फॅमिलीमध्ये आम्ही लग्न उरकलं. हो, पण मयुरी, आता जर मी तुझ्याविषयी रिसर्च केला ना, तर हं. तुझ्या घरातलं कोणीच या क्षेत्रात नव्हतं. हो. तू पहिलीच आहे जी या क्षेत्रात आली आणि पुण्याची मुलगी. पुण्याच्या मुलीने कधी असा विचार केला, की या क्षेत्रात यावं आणि स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करावं? विचार म्हणजे लहानपणापासून टीव्ही बघायचे तेव्हा वाटायचं. म्हणजे मी नेहमी आईला बोलायचे, की "मम्मी, मी एकदा अशी टीव्हीत दिसणार आहे. पप्पा, मी अशी दिसणार आहे टीव्हीमध्ये. तुम्ही सगळे मला बघणार. मी एक दिवशी अशी हिरोईन होणार" वगैरे. हे लहानपणापासून मी बोलायचे. पण फॅमिली बॅकग्राऊंड असं काहीच नव्हता. घरातलं कोणीच या क्षेत्रात नव्हतं किंवा नाटकांमध्ये कधीच कोणी काम केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे प्रॉपर आपण गाईडन्स म्हणतो असा मला कधीच मिळाला नाही. आणि कधी मी नाटकांमध्ये कामही केलं नाही. कारण सांगणारच कोणी नव्हतं, की याही गोष्टी असतात. मी डान्सर आहे मुळात. मी हो. भरतनाट्यम डान्सर आहे. त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या डान्स कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायचे पुण्यामध्ये. इनफॅक्ट पहिला रिॲलिटी शो दमदमादम जो फेमस आहे, तो पण मी केला होता. आणि तेव्हापासूनच मला होतं, की मज्जा आहे या क्षेत्रात. मला यायचंय. अर्थ काही माहीत नव्हता. काय असतं, काय नसतं. डोक्यात एकच होतं, की एक दिवस मी टीव्हीवर येणार, सगळ्यांना दिसणार, मी हिरोईन होणार, मोठी हिरोईन होणार. तसा तो प्रवास सुरू झाला. डान्सर होते, पुण्यात माझे क्लासेस होते. मी 8-9 क्लासेस घ्यायचे हो. स्वतःचे. आणि मग जसं-जसं कळायला लागलं, पण सांगणारं कोणीच नव्हतं कधी, की एकांकिका कर किंवा तुझा बेस पक्का होईल. आणि मुळात सुरुवातीला भाषेचा प्रॉब्लेम होता. कारण घरचं वातावरण अहिराणी आहे. मी हो. गाव जळगाव, धुळे येतं. त्याच्यामुळे घरामध्ये आणि-पानी हे साहजिक आहे, बोललं जातं. त्याच्यामुळे या सगळ्याच गोष्टी होत्या.
पण सांगणारं कधीच कोणी नसल्यामुळे ह्या गोष्टी कळल्याच नाहीत मला. मग मी स्वतःचा स्ट्रगल सुरू केला. माहिती नव्हतं, काही नव्हतं. एकांकिका काय असतात हेही माहिती नव्हतं मला. कॉलेजमध्ये असेपर्यंत. बापरे! जेव्हा मी मॉडर्न कॉलेजला गेले तेव्हा मला कळलं, की याही गोष्टी असतात. तिथून तो माझा खरा प्रवास सुरू झाला. मग मी रोज निघायचे. शनिवार वाडा, निगोजकर वाडा त्या एरियामध्ये जिथे कुठे ऑडिशन्स असतील तिथे जायचे, ऑडिशन्स द्यायचे. असं मी एक 1.5 ते 2 वर्ष केलं असेल पुण्यामध्ये. पण या मुलीने कधी ठरवलं की मुंबईत यायचं आणि एकटीने हा प्रवास सगळा सुखरूपपणे पुढे न्यायचा? ठरवलं तेव्हाच होतं. पण ती जर्नी 2 वर्ष पुण्यातच चालू होती. मी पुण्यात जायचे, ऑडिशन द्यायचे. पण त्या 2 वर्षात मला हेही कळलं नाही, की माझी भाषा इतकी चुकीची आहे. फुल आणि-पाणी काहीही चालू आहे. मी फक्त ऑडिशन्स द्यायचे. त्याच्यातून फायदा एक झाला, कॉन्फिडन्स लेव्हल तो बूस्ट हो. झाला. ती भीती गेली कॅमेरासमोरची. पाठांतर करायचं असतं. म्हणजे त्या गोष्टी छान प्रिपेअर्ड झाल्या. पण घडत काहीच नव्हतं आणि त्या दरम्यान मला एका फिल्मसाठी ऑडिशन आली होती आणि मी दिली. डान्स क्लासमध्ये होते, शिकवत होते. तर ज्या माझ्या गुरु आहेत त्यांना मी बोलले, की "दीदी मला 15 मिनिटं द्या. एक छोटीशी ऑडिशन आहे ती देऊन पाठवते." त्या बोलल्या, "ठीक आहे, तू कर." दिली आणि लगेच डान्स क्लास संपेपर्यंत मला फोन आला, की "तुझं शॉर्टलिस्टेड झालेलं आहे, पण तुला उद्या मुंबईत यावं लागेल." आणि मी क्लासमध्ये होते असे, की मुंबई मी कधीच मुंबईत आलेले नाही आहे. मुंबईत एकही नातेवाईक नाही आहे. काहीच माहिती नाही आहे ईस्ट, वेस्ट आणि विरार, वज्रेश्वरी ही नावंसुद्धा मी पहिल्यांदा ऐकते आहे. आणि उद्या सकाळी 7:30 वाजता तिथे पोहोचायचं आहे. आता टास्क असा होता, की आता घरी जायचं आहे आणि घरच्यांना सांगायचं आहे. मग घरी गेले, बाबांशी बोलले. रात्री आम्ही 1-1:30 वाजता निघालो. तो प्रवास सुरू झाला आणि मग मी पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आले, त्या मूव्हीच्या सेटवर गेले. तिथे परत लुक टेस्ट, ऑडिशन झाली. माझं सिलेक्शन झालं आणि तिथून मग जर्नी सुरू झाली. मग समजायला लागलं, की ॲक्चुअल ऑडिशन्स हे मुंबईतच असतात. मी चुकीच्या ठिकाणी स्ट्रगल करत होते, माझ्यासाठी तरी. म्हणजे हे अगदीच खरं आहे असं नाही म्हणणार, पण हा माझा एक्सपिरियन्स होता. कारण पुण्यात असं काही घडलंच नाही. जेव्हा मी मुंबईत आले आणि माझा इथे हा स्ट्रगल सुरू केला ऑडिशन्स आणि हे आणि मला फळही मिळायला लागलं. मग तेव्हा एकटीच आली होतीस की बाबाही सोबत आले होते? नाही, सुरुवातीच्या काळात बाबा होते सोबत. म्हणजे पहिला ब्रेक हा मूव्हीमध्येच मिळाला. हो. डोम नावाची मूव्ही होती आणि 3 ते 4 शेड्यूलमध्ये त्या मूव्हीचं शूट कंप्लीट झालं असेल. चांगली मूव्ही होती. बरंच काही शिकवलं त्या मूव्हीने. स्ट्राँगही झाले त्या मूव्हीमुळे खूप मी. कारण काही एक्सपिरियन्स आले मला त्या सेटवर. ते नक्कीच मी तुझ्यासोबत शेअर करेलच. पण त्या कंप्लीट शेड्यूलमध्ये माझे बाबा सोबत होते. हा माझ्यासाठी खूप मोठा प्लस पॉइंट होता. कारण ते त्यांचं दुकान सगळं बंद करून माझ्यासोबत मुंबईत थांबले. मी जेव्हा मुंबईत यायचे ते माझ्यासोबत असायचे. कधी त्यांना नाही जमलं तर भाऊ तरी माझ्यासोबत असायचा. तर सुरुवातीचे 1 ते 1.5 वर्ष माझ्या फॅमिलीतलं कोणी ना कोणीतरी माझ्यासोबत असायचं. त्याच्यामुळे त्या तो एक 1-1.5 वर्षात मुंबई तू जाणून घेतलीस म्हणजे. हो, म्हणजे पहिले 2-4 महिने तर ईस्ट, वेस्ट पाठांतरातच गेले. कांदिवली नंतर बोरिवली असतं, मग हे असतं, ते असतं. पण नंतर झाले प्रो. हो, पण तू आत्ताच म्हणालीस की डोम हा तुझा पहिला चित्रपट होता, ज्यावेळेस त्या मूव्हीने तुला बरंच काही शिकवलं. सो काय नेमकं शिकवलं आणि काय तेव्हाचे एक्सपिरियन्स आले? कारण की तेव्हा तू नवखी होतीस हो. आणि नवीन जेव्हा इंडस्ट्रीत येतं, तेव्हा अनेक वेगवेगळे सामने करावे लागतात. बरोबर. काही गोष्टी आपल्या मनासारख्याही घडतात आणि काही गोष्टी घडतही नाही. हं, हं. सो तुझ्या बाबतीत ते कसं होतं? अ, त्या फिल्मचं सांगायचं झालं तर ऑल ऑफ सडन माझं कास्टिंग म्हणजे एका रात्रीत झालं होतं असं. हो. अगदीच म्हणजे खरंच आहे ते. एका दिवसात माझं कास्टिंग झालं. मी दुसऱ्या दिवशी मुंबईत आले. माझं सिलेक्शन झालं आणि सेटवरचा एक्सपिरियन्स म्हणजे अगदीच मी नवीन होते. मला ॲक्टिंगचा सुद्धा माहिती नव्हता. मी फर्स्ट टाईम कॅमेरासमोर आहे. लाईट कसा घ्यायचा असतो, काय गोष्टी असतात, OS काय असतो, मला काहीही माहिती नव्हतं. म्हणजे मी अगदी ढ होते. आणि मी तुला आधीही म्हणाले, की मी कधीच कुठला वर्कशॉप हो. केलेला नाहीये किंवा एकांकिका असेल किंवा काहीच केलेलं नव्हतं. मी स्वतःच शिकत होते. YouTubeवर काही व्हिडिओज बघ किंवा टेलिव्हिजनवर एखादा सीन लागला असेल, तर तोच लिहून काढायचा, पाठांतर करायचा, आरशासमोर बोलायचा. हीच माझी जर्नी आहे. मी ह्याच्यातूनच शिकत आलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं खूप नवीन होतं. म्हणजे एका दिवसात माझं आयुष्य बदललं होतं. आणि त्या सेटवर आल्यानंतर दडपण तर होतंच. हो.
पण लोकांशी बोलायचं कसं, काय गोष्टी खऱ्या असतात, काय गोष्टी खोट्या असतात, मला काहीच माहिती नव्हतं. आणि डिरेक्टर जे होते म्हणजे त्यांना कळलं होतं, की पहिलीच मूव्ही आहे, तर त्यांनी मला बराच त्रास दिला आणि मी घाबरलेही होते त्या सेटवर. म्हणजे सांगायला घाबरणार नाही मी, पण झालं होतं असं, की एके दिवशी त्यांचा अचानक म्हणजे ते पहिले 4 ते 5 दिवस खूप स्मूथली मी शूटिंग शूट. केलं. हां. बाबा होते आणि मग त्यांचं सुरू झालं, की "बाबांना का थांबवलंय सेटवर? त्यांना घरी पाठव, काही गरज नाहीये." आणि मला असं झालं, की हे असे का बोलतायत? म्हणजे अलाउड नसतं का? हा पहिला प्रश्न होता मला पडलेला. कारण मी अगदीच नवीन. मला हो. असं वाटलं, की काहीतरी रूल्स असतील ह्यांचे, की अलाउड नसतं एकच जण, मग त्यांचं का वगैरे, वगैरे. पण लकीली त्या सेटवर बाकीचे को आर्टिस्ट असेल किंवा बाकीची काही लोकं मला अशी मिळाली होती, की त्यांनी सांगितलं, "नाही असं काही नसतं." आणि त्यांनी जाऊन बाबांशी ते परस्पर बोलले होते, की मुलीला एकटीला सोडून जायचं नाही. काही गोष्टी आहेत ज्या आम्ही बोलू नाही शकत, पण एकटीला तिला सोडू नका. आणि अगदीच मी लहान होते अगं, 18-19 वर्षांची. त्याच्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं. ते 5-6 दिवस संपलं. पहिलं शेड्यूल संपलं आणि दुसऱ्या शेड्यूलच्या आधी असं काही घडलं, की त्यांचा मला फोन आला, की "रीडिंग ठेवलं आहे, तर तुला मुंबईला यावं लागेल." मी म्हटलं, की ठीक आहे, येते मी." आणि मी आले, मुंबईत आले. दादरवरून मी फोन केला, की "सर मी पोहोचली आहे, तर कुठे यायचंय, काय यायचंय?" त्यांनी सांगितलं, "ह्या-ह्या लोकेशनला तू पोहोच, इथे-इथे रीडिंग असणार आहे." म्हटलं, "ओके." त्यांचा परत मला फोन आला, लेडीज डब्यात बस, एकटी असशील ना?" तर मी म्हटलं, "नाही, माझा भाऊ आहे सोबत." "का?" "ओह! अच्छा, अच्छा. बरं, बरं. ये." मी ऑलमोस्ट बोरिवलीपर्यंत पोहोचले होते. मला हां. थोडं पुढे जायचं होतं आणि त्यांचा परत फोन आला, की एकटी यायचं होतं ना, म्हणजे कशाला भाऊ वगैरे, वगैरे. तर मी कन्फ्यूज झाले. मला लिटरली असं धक-धक, धक व्हायला लागलं, की हा काय प्रकार आहे? हं. मला काहीच समजेना. "बरं तू आली आहेस तर ये आता. रीडिंग कर आणि लगेच निघायचंय" वगैरे, वगैरे. म्हटलं ओके. मी त्या लोकेशनला पोहोचले आणि तिथे कोणीच नव्हतं. बापरे! म्हणजे मला आत्ताही अंगावर काटा येतो सांगताना. अगं तिथे कोणीच नाही आणि मी इतकी घाबरले, म्हणजे मी ट्रॉमामध्ये गेले, की जर मी एकटी आले असते तर? आणि हे असंच असतं का इंडस्ट्रीमध्ये? म्हणजे जे लोकं बोलतात ते खरंच असतं का? आणि मग तो XYZ व्यक्ती आला. अ, हां, रीडिंग. एक पान वाचून घेतलं माझ्याकडून फक्त. फक्त? एक पान आणि "हां, झालं तुझं, जा घरी." मी निघाले. मी मुंबईला म्हणजे मुंबईवरून मी पुण्याला घरी गेले. मला समजेच ना, मी माझ्या पप्पांशी काय बोलू? मला सांगायचंय पण मी सांगूही शकत नाहीये, कारण खूप होप्स आहेत. मला करियर करायचं आणि मी हे असं काही सांगितल्यावर घरचे म्हणतील, घाबरतील, बोलतील, "बास झालं, नाही बस. करायचं तू घरीच बस." माझी हालत खराब. त्यात त्याचा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी फोन आला, नाही तुझं काही वर्कआउट होत नाहीये, तू अगदीच नवखी आहेस. काम पण ओके होतंय, तर आम्ही इंटरनली डिसिजन घेतलाय, की आम्ही रिप्लेस करतोय. आम्ही रिशूट करतोय, आम्ही दुसरी हिरोईन घेतोय." मी अजून घाबरले. मी म्हटलं, "आता मी घरी काय सांगू?" आणि घरी काय सांगूपेक्षा आपणही काही हो. स्वप्न रंगवलेली असतात ना. माझंही होतं, की माझी पहिली मूव्ही आहे, माझा पहिला चित्रपट आहे, तर छान होणार आहे. पहिलाच चित्रपट, मी हिरोईन, असं तसं. माझी बोलती बंद, मला समजेना, माझी रडारड सुरू. मी 18 वर्षांची होते. मी शांत राहिले. म्हटलं जाऊ देत, काही बोलायला नको. 2-3 दिवस गप्प बसले. हां. 2-4 दिवसांनी त्यांच्या तारखा आल्या, की पुढचा शेड्यूल आहे आणि ह्या तारखा आहेत. मी अगेन कन्फ्युज्ड. हा काय प्रकार आहे? बोलायचं कोणाशी? म्हणजे लिटरली तो ट्रॉमा होता माझ्यासाठी. मग मी डेअरिंग केली आणि माझा जो को आर्टिस्ट होता किंवा अजून दुसरे कोणी होते त्यांना जरा फोन केला आणि त्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं. मग त्या लोकांनी ठरवलं, की आता ह्या सगळ्यातून मला बाहेर बाहेर काढायचंय. काढायचं. कारण तोपर्यंत त्यांनाही आयडिया नव्हती ना, की कास्टिंग झालंय, कोण आहे, कुठून आली आहे, कधी काम केलेलं नाहीये. मी त्यांच्यासमोर ओपन अप झाल्यानंतर मग त्या लोकांनी सांगितलं, की "तू घाबरू नकोस, तू बिनधास्त काम कर. आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि बोलत असेल रिप्लेस वगैरे सरळ सांग, हां, काढून टाका. ही इंडस्ट्री आहे. चांगली माणसंही असतात, तिथे वाईटही राईट. माणसं असतात. तू लकी आहेस, तुला पहिल्याच प्रोजेक्टमध्ये हा एक्सपिरियन्स आलाय, तू स्ट्राँग होतीयेस. घाबरू नकोस."
आणि असं गिव्हअप वगैरे करू नकोस. असं काहीही नसतं. सगळी वाईटाचीच दुनिया नाहीये. चांगलीही माणसं आहेत, तर घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. आणि मग मी ठरवलं, की आता काही घाबरायचं नाहीये. मी ते शेड्यूल पूर्ण केलं. अगेन पुढच्या शेड्यूलला सेम प्रॉब्लेम, की काय करायचंय, असं-तसं तू वेळ देत नाहीयेस आणि त्या दरम्यान मी डेली सोप घेतली. कारण मी मुंबईत येत होते, त्याच्यामुळे मुंबईतही काही ऑडिशन्स असतील तर मी जायचे, ऑडिशन्स द्यायचे. त्याच्यात मला माझी पहिली मालिका मिळाली. त्या मालिकेचं शूटही सुरू झालं. पण ह्या मूव्हीचं शूट चालूच आहे, चालूच आहे. ओह! कारण ते तेव्हा थोडं पहिली मालिका कोणती घेतली होती? माझा होशील ना. हो. आता मी ती मालिका घेतली आणि तोपर्यंत जरा समजलं होतं, की घाबरायचं नाहीये, ह्यांना कशी उत्तरं द्यायची. आपल्या मनाविरुद्ध किंवा आपल्या इच्छेविरुद्ध कोणीच काही करू शकत नाही. आपण बोललं पाहिजे. आपण बोललं नाही, की घाबरलो, की हे माणसं आहेतच आपला आवाज दाबायला. आणि मग परत तेच सुरू झालं, "तू आता शो घेतलाय, तारखाच मॅच होत नाहीये, तर आमचं खूप नुकसान झालंय. आम्ही तुझ्यावर केस करतोय. बापरे! तुला सगळा जो खर्च आहे, लोकेशनचा असेल, जो काही आत्तापर्यंत खर्च झालाय, तो सगळा भरून द्यावा लागेल." मग मी चित्रपट महामंडळात धाव घेतली. मी फोनाफोनी केली पुण्यामध्ये. माझे काही ओळखीचे होते आर्टिस्ट, हां. त्यांना फोन केला. त्यांना हे सगळं प्रकरण सांगितलं, हे असं-असं आहे. तर ते म्हणाले, "ही हॅरॅसमेंट आहे ॲक्चुअली, ही हो. मेंटल हॅरॅसमेंट आहे. घाबरू नको. आपण त्यांच्यावर केस टाकूयात. बघूयात काय होतंय, कसं होतंय." आणि मग केस आणि टाकली आणि ते नाही, केस नाही टाकली. हे एवढं बोलणंच इनफ होतं. त्याच्यावर त्या माणसाला कळलं, की आता हिला बॅकअप मिळतोय, तर आता आपण गप्प राहणंच गरजेचं आहे. 4 दिवसांचं शूट राहिलंय तेवढं काढूयात आणि टॉपिक क्लोज करूयात. तर मी शूट फिनिश केलं. मग मी डबिंगलाही नव्हते आणि कुठे प्रमोशनलाही नव्हते. पण हे सगळं होत असताना पहिलाच प्रोजेक्ट जेव्हा असा वाटेला येतो, तेव्हा कुठेतरी मनातनं खचलं जातं आणि असं वाटतं आता सोडून द्यावं. अगं तेव्हा मी असा विचार आला होता? भयंकर. खचण्यापेक्षा मी घाबरले होते. मी लिटरली इतकी ट्रॉमामध्ये होते, मला समजेच ना. म्हणजे पहिल्याच प्रोजेक्टमध्ये हे असं काहीतरी बघायला मिळतंय, तर असं वाटणारच ना, की इंडस्ट्री अशीच असते का? पण बोलले ह्या प्रोजेक्टच्याच दरम्यान मी मालिका करत होते आणि तिथे काहीच नव्हतं अगं असं. तिथे मला ते समाधानही मिळालं, की असं काहीही नसतं. आपल्यावर असतं शेवटी, की आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करतो. पण मी त्या प्रोजेक्टमुळे खूप स्ट्राँग झाले मेंटली आणि कळलं सुद्धा मला, की कुठे कसं रिॲक्ट व्हायचं आणि कुठे काय बोलायचंय. येस. पण याच्या पुढची जर्नी कशी होती? म्हणजे माझा होशील ना आणि मग त्यापुढे काय करत होतीस आणि कशा पद्धतीने सगळं सुरू होतं? पहिलीच मालिका कॅन्स क्लब, राकेश सारंग सर. बेस्ट प्रोडक्शन हाऊस. वाह! अमेझिंग एक्सपिरियन्स होता. सर खूप स्ट्रिक्ट आणि जे आहे ते सगळं तोंडावर. अ, सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत मी इतके प्रोजेक्ट केले, पण एकच प्रोडक्शन हाऊस जिथे अख्ख्या तारखा ॲडव्हान्समध्ये यायच्या. वाह! म्हणजे सपोज 30-31 तारखेला पुढच्या महिन्याच्या तारखा यायच्या, की तुझं या तारखेला शूट आहे. आणि ज्या तारखा दिलेल्या आहेत, त्या तेवढ्या पाळल्या जायच्या. किती मस्त. म्हणजे मला असं वाटतं हे आत्ताही केलं पाहिजे असं वाटतं का? हो, असं खूप वाटतं. म्हणजे असं होतं, की नाही हे शक्य नाहीये वगैरे, वगैरे असं बरंच ऐकायला मिळतं. अगदीच महिन्यांचं नाही, पण एक पुढच्या 2-4 दिवसांचा तरी अंदाज असूच शकतो माणसाला. त्याच्यामुळे ती अपेक्षा असते, की पुढच्या 2-4 दिवसांचा तरी सांगा. शूटचं नाही, पण एक पुढच्या 8 दिवसात कधी सुट्टी मिळणार आहे तेवढं तरी कळवा. पण आत्ता तसं काही सांगितलं जात नाही. पण मी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. यांच्याकडे इतकं स्मूथ चालायचं शूट आणि सगळीच टीम आम्ही सगळेच नवीन होतो. सगळ्यांचीच पहिली मालिका मालिका होती. होती. हो. हिरो असेल, हिरोईन असेल, अ, आम्ही बाकीच्या ज्या मुली होतो, अजून माझा जो एक को आर्टिस्ट होता. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली पहिली मालिका होती. त्याच्यामुळे आम्ही सगळे तिथून शिकलो. बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि खूप धमाल केली त्या मालिकेत. तिथून ती जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर कलर्सला होती ती हो. मालिका. दुसरी मालिका सरस्वती मी कलर्सलाच केली. त्याच्यानंतर घाडगे अँड सून सॉस. कलर्सलाच अगेन. त्याच्यानंतर एक छत्रीवाली मालिका मी स्टार प्रवाहाला केली. त्याच्यात माझा कॅमिओ होता अगदीच 2 ते 3 महिन्यांचा आणि पण हे सगळे कॅरेक्टर्स होते. त्याच्यानंतर मी तेरी लाडली मैं हा हो. हिंदी शो केला ॲज अ लीड आणि त्याच्यानंतर मग उदे ग जाऊ. अंबे जाऊ नको दूर बाबा. पण जाऊ नको दूर बाबा हा मला असं वाटतं हा तुझा पहिला लीड शो होता.
हो, मराठीतला पहिला हो. लीड शो. पण जेव्हा मी आता बघितलं, की म्हणजे जाऊ नको दूर बाबा किंवा तेरी लाडली मैं हं. ह्या ज्या मालिका होत्या त्यात तू लीड्स केलं आणि जेव्हा असं असतं ना, की चित्रपटात काम केल्यावर अनेक जण मालिकेकडे वळत नाही. पण हं, तू हं, हं. असं म्हणाली, की जेव्हा तू चित्रपटात काम करायची तेव्हाच तू मालिकेत काम सुरू केलं. हं. तेव्हा असं नाही वाटलं, की चित्रपटच करूया आणि मालिका नको असं काही होतं तेव्हा मनात? नाही, अगदीच नव्हतं. कारण सुरुवातीपासूनच मी जसं म्हणाले, की बॅकग्राऊंड काहीच नाहीये. मी काहीच शिकून आलेले नाहीये. मी स्वतःच सगळं करत होते. ऑडिशन असतील किंवा आरशासमोर उभं राहायचंय, प्रॅक्टिस करायचे. त्याच्यामुळे असं काही ठरवलं नव्हतं मी, कारण मला स्वतःलाच इम्प्रूव्ह करायचं होतं. त्याच्यामुळे मला शिकायला नेहमीच आवडतं आणि मला कमीपणा वाटत नाही. आजही माझं काही चुकत असेल, मला कोणी काही येऊन सांगितलं, तर मी ते ऐकते आणि करते सुद्धा. त्याच्यामुळे ते सुरुवातीपासूनच होतं, की आता जी कामं येतायत ती आपण करूयात. ज्याच्यातून आपली सुधारणा होणार आहे, माझीच इम्प्रूव्हमेंट होणार आहे आणि मग त्याच्यानंतर चॉईसेस आहेच, की आयुष्यात पुढे काय करायचंय, कशा प्रकारची कामं करायची आहेत. फक्त एवढीच खंत होती, की बॅक टू बॅक 3 ते 4 मालिका केल्यानंतर मला वाटत होतं, की आता मला लीड करायचंय आणि मी प्रयत्नही खूप केले. मी खूप ठिकाणी ऑडिशनला जायचे. मी बऱ्याच ठिकाणी गेले. पण होत होतं असं, की ऑडिशनच घेतली नाही जायची लीडसाठी. कारण तो टॅग बसला होता, हो. कॅरेक्टर करते. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं खूप वाईटही वाटायचं. असं व्हायचं, की एकदा ऑडिशन तरी घ्या. ऑडिशन घेतल्यानंतर जर तुम्ही रिजेक्ट करताय, तर डेफिनेटली मला काही वाटणार नाही. मी ते स्पोर्टिंगलीच घेणार आहे. पण ऑडिशन तरी घ्या. अगदीच मी कॅरेक्टर करत आली आहे बॅक टू बॅक, म्हणजे अगदीच ते मला टाइपकास्ट करू नका, की मी कॅरेक्टरच करते. मग मधल्या 2 वर्षात मी खूपदा ट्राय केलं, पण कुठेच ऑडिशन घेतली गेली नाही सॅडली. आणि मग नंतर लॉकडाऊन हो. सुरू झाला. मग त्या दरम्यान मग मला असं झालं, की मराठीत विचारलंच जात नाहीये, तर हिंदीत करूयात. कारण एक कॉम्प्लिमेंट मला नेहमीच मिळायची, की लुक्स चांगले आहेत, तर तू हिंदीत का जात नाही? तुझा थोडा दिल्ली वगैरे त्या साइड लूक आहे त्या हो. साइडचा, तर तू ट्राय कर. तर मग विचार आला, की आपण ट्राय करून बघूयात. पण मी कधीच विचार केला नव्हता, की लगेच लीड म्हणून जायचं. म्हटलं हिंदीत करून बघूयात. मी गेले, ऑडिशन दिली आणि पहिल्याच ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शन झालं सुद्धा. मग तो टर्निंग पॉइंट होता. सो हो, पण तेव्हा हेमांगी ताई तुझ्यासोबत हो, होती ना? हेमांगी कसा ताई. बॉन्ड जुळलेला तिच्यासोबत? कम्फर्ट झोन. कारण झालं असं, की पहिलीच मालिका हिंदी, त्यात मी लीड. सगळे आर्टिस्ट हिंदीमधले मोठमोठे आर्टिस्ट. त्याच्यामुळे एक असतं ना, की कोणीतरी आपलं आहे. आहे. त्याच्यामुळे एक आपण असतो एक सेफ किंवा खूप कम्फर्टेबल होऊन काम करतो. हेमांगी ताई होती त्याच्यामुळे 50% मी तिथेच रिलॅक्स झाले होते, की हां, कोणीतरी आहे आपलं. हो, पण नवखं असलं ना, की एक भीतीच असते हो, मनात, हो. की कसं होईल, काय होईल? पण तेव्हा सहकलाकार आणि टीमची साथ असली ना, की हं. सगळं नीट होतं. हो. मला सांग जेव्हा नवखा प्रवास तुझा सुरू होता, म्हणजे एक झाल्यावर दुसरी मालिका, एक असतं ना, की एक्सपिरियन्स येऊपर्यंत आपण धडपडत हं, असतो. हं. तोपर्यंत सगळे कलाकार मिळालेले त्यांचे जे स्वभाव होते किंवा त्यांचं समजून घेणं तुला, ते तसंच होतं? सगळेच म्हणजे काही कलाकार चांगलेही मिळाले आणि काही वाईटही अनुभव आले. अ, काही कलाकार असेही होते जे खूप प्रेमाने सांगायचे, की "तुझं हे चुकतंय, तू हे इम्प्रूव्ह कर, ते इम्प्रूव्ह कर" किंवा खूप छान आपुलकीने बोलायचे. काही कलाकार असेही मिळाले जे उगाचच ॲटिट्यूड किंवा काही इगो असेल, काही असेल, तसेही मिळाले. किंवा बऱ्याचदा असंही झालं सुरुवातीच्या काळात, की मला भाषेवरून खूप हिणवलं गेलं, वाटेल तसं बोललं गेलं. म्हणजे मी चुकतीये, मान्य आहे मला. कारण कोणीच काही आईच्या पोटातून शिकून आलेलं हो. नाहीये. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुमच्या घरचं वातावरण जसं असतं, तसे तुम्ही होता पुढे. माझ्या घरात नाही बोललं जायचं, त्याच्यामुळे साहजिक आहे, माझ्याही तोंडी तीच भाषा असणार आहे आणि मी मान्य करते. आणि भाषा कुठलीच चुकीची नसते, कारण ते एक माध्यम आहे, इमोशन्स समजून घेण्याचं. पण जसं-जसं मला कळायला लागलं, मी माझे प्रयत्न करतीये, मी प्रामाणिकपणे ऐकतीये, बोलतीये, तर हे तुम्ही व्यवस्थित सांगा ना. असंही नाहीये ना, की तुम्ही मला खूप काही ट्रेनिंग दिलंय आणि त्याच्यानंतर सुद्धा मी ऐकतच नाहीये, माती खातीये. मग तुम्ही ओरडाल, तर मी समजू शकते. पण असे ते गोड बोलून जो अपमान करण्यात आलेला आहे, म्हणजे आहेत काही लोकं, पण ठीक आहे. पहिल्या मालिकेच्या सेटवर तर असं काहीच नव्हतं, कारण आम्ही सगळे एका माळेचे मणी होतो.
सगळे फुल आणि पाणीवाले होतो. त्याच्यामुळे तिथे कळलं. म्हणजे मला हे सांगायला खरंच आवडेल. पहिल्या सेटवर मला कळलं, की न असतो, न न असतो, आणि, पाणी हे सगळं पहिल्या सेटवर कळलं आणि तिथून मी ठरवलं, की बापरे! आपण खूप मागे आहोत. आपल्याला खूप काही शिकायचं आहे. इथूनच सुरुवात करायची आहे. पण फ्लोमध्ये व्हायचं बऱ्याचदा, की मी काहीतरी चुकीचं बोलतीये, ग्रामर चुकतंय किंवा आणि-पाणी होतंय. तर पहिल्या सेटवर असं फार काही वाटलं नाही. पण त्याच्यानंतर म्हणजे जे गोड बोलून माझे अपमान करण्यात आलेले आहेत. म्हणजे इतपत, की मला हेही ऐकवण्यात आलेलं आहे, की तुमच्यासारखी लोकं जागा खातात एखाद्या चांगल्या कलाकाराची. म्हणजे जो खरंच करतो, जो खरंच बोलतो, ज्याचं सगळं उत्तम आहे, अशा कलाकारांची तुम्ही जागा खाता. मग मला असं व्हायचं, की मान्य आहे मला, पण म्हणून मी प्रयत्न तरी करतीये ना, आणि मी अशी बोलत असेल, पण ऑन कॅमेरा मी सगळं व्यवस्थित बोलतीये ना, पाठांतर करून असेल, काही करून असेल, पोपटपंची करून. मी तिथे व्यवस्थित बोलतीये, मग हे सगळं का ऐकवलं जातंय? मेहनत तर मी पण करतीये, फक्त प्रत्येकाची जर्नी असते. कोणी शून्यापासून सुरू करतं. मी डायरेक्टली इथे येऊन सुरू केलेलं आहे. पण माझा इथेच शून्य आहे ना. मी इथूनच सुरू केलेलं आहे ना. मग असं का बोललं जातंय? आणि त्या गोष्टीचा खरंच अगं खूप त्रास व्हायचा. म्हणजे मेकअप रूममध्ये मी रडायचे. कारण व्हायचं असं की समोरासमोर बोलणं वेगळं असतं. पण जेव्हा सेटवर तुम्ही 50 लोकांसमोर बोलता ना, तेव्हा आणि कलाकार बापरे! कलाकारच. म्हणजे जागा खायला आली आहे, भाषा बघा हिची, अजून असं बरंच काही-काही. आणि मी थोडी सॉफ्ट आहे. मला उद्धट बोलता येत नाही, मी बोलतही नाही, उलटंही बोलत नाही किंवा भांडता येत नाही. त्याच्यामुळे मी गप्प व्हायचे तिथे. मग मी मनातल्या मनात बोलायचे. जी काही भडास आहे ती सगळी मनात माझं कन्व्हर्सेशन सुरू असायचं. हां. पण मला बोलता नाही यायचं. त्याचं अजून फ्रस्ट्रेशन यायचं मला. आणि मग मला असं व्हायचं, की मी इतकं तर बोलली आहे मनात, मी समोर का नाही बोलू शकत आहे? मग तो राग आणि ह्या सगळ्या काही गोष्टी असायच्या ना, पण मी नंतर मग काही ठिकाणी बोलायला सुरुवात केली. कारण मला कळलं होतं, की आपण जेवढं ऐकून घेणार ना या लोकांचं, तेवढं ते ऐकवत जाणार. म्हणजे त्याच्यामुळे ही आपण गोष्ट बोलूया. तू सुरुवातीला शिकलीस. खूप म्हणजे त्या चित्रपटाचं मी तुला सांगितलं, हो. तिथे मला माणसं कळली, की अशीही माणसं असतात. तर सांभाळून राहायचंय. तिथे हेही कळलं, की अशीही माणसं असतात ती काही. काही माणसं चांगलीही असतात. चांगली कारण त्या असतात. सेटवर बरीचशी माणसं होती त्यांनीच मला ह्या सगळ्यातून बाहेर हो. काढलं. तिथे मी स्ट्राँग झाले मेंटली. मला कळलं. इथे कळलं, की हां, इथे जर मी ऐकत राहणार, कारण ही मूव्ही नाहीये, की 20 दिवस काम केलं आणि मी घरी गेले. हा सेट आहे. हा डेली सोपचा सेट आहे. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जेवढी चालेल तेवढी. हे मला रोज ऐकावं लागेल. तर मला तिथे स्टॉप करता आलं पाहिजे. तर बोलणं गरजेचं आहे. आणि माझं म्हणणं काय आहे, की बोला तुम्ही, पण एक लिमिट असू देत ना. हो. कारण शेवटी कितीही झालं तरी मीही ऑडिशन देऊन आलेले आहे. त्यांनीही माझ्यात काहीतरी बघितलं असेल. त्याच्यानंतरच माझं सिलेक्शन झालंय ना. मग एवढं का बोलायचंय? हो, पण तुझी अशीच एक मालिका होती घाडग्याने सून. हं, ती हं. आय थिंक मी असं ऐकलंय, की तू वर्षभरातच ती मालिका सोडली होतीस. काय होतं त्यामागचं कारण नेमकं? अ, कारण म्हणजे निगेटिव्हिटी मला आवडत नाही. प्रोडक्शन हाऊस उत्तम. अ, माझं जे कॅरेक्टर होतं, मला ज्या कमिटमेंट देण्यात आल्या होत्या, की सुरुवातीला एक 20 दिवस काम असेल, 25 दिवस काम असेल. त्याच्यानंतर मला तिथे असा एक्सपिरियन्स आला, की जी कमिटमेंट होती तसं तर काहीच घडत नाहीये. मी लिटरली महिन्याचे 3 दिवस, 4 दिवस काम करतीये. माझे सीन यायचे, माझे काही डायलॉग्स असतील, तेही नंतर कट कट व्हायचे? कट व्हायचंय, की कशाला? तिला कशाला? ती कशाला एवढं बोलणार आहे माझ्यासमोर? नाही, नाही, ती नाही असं बोलू शकत. मग मला ना तिथे असं फील व्हायला लागलं होतं, की मी लिटरली एखादा फ्लॉवर पॉट आहे, डेकोरेशनसाठी कोपऱ्यात ठेवलेला. म्हणजे मी असते, सीनमध्ये असते, पण मी फक्त एका जागी उभी असते. फक्त रिएक्शन देते. हां, हूं, हो, आले, गेले एवढंच बोलते आणि निघते. घडत काहीच नव्हतं. मग मला तिथे काम करताना असं झालं होतं, की मी हे करण्यासाठी तरी नाही आली आहे इकडे मुंबईत एवढं सगळं सोडून. मला खरंच काम करायचंय, शिकायचंय, काहीतरी चांगलं करायचंय आणि हे जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय. हो. आणि प्रोड्युसर होते त्यांच्यासोबत सुद्धा मी फोनवर बोलले, की "सर असं-असं होतंय. मला खरंच काम करायचंय. उद्या जर मला दुसरीकडे कुठे काही दाखवायचं असेल, की
सीन दाखवायचा एखादा, माझं काम बघा, तर मी काय दाखवू? आणि खरंच त्यांनीसुद्धा ते इतकं छान घेतलं समजून त्यांनी मला. ते म्हणाले, की "हो, बरोबर आहे तुझं, आम्हालाही कळतंय. जर तू काही डिसिजन घेत असशील, तर आमची काहीच हरकत नाहीये, कारण तू तुझ्या जागी बरोबर आहेस. आणि तू दिसतेस छान, तू कामही चांगलं करतीयेस आणि आमची पण इच्छा आहे, की बास झालं आता तू लीड कर. त्याच्यामुळे तू कर, तू प्रयत्न कर. आपल्याकडेही काही असेल तर डेफिनेटली आम्ही तुला फोन करू आणि आमचा तुला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे तू असा काही विचार करत असशील तर आमची काहीच हरकत नाहीये, कारण ते आम्हालाही कळतंय. पण काही गोष्टी आमच्याही हातात नसतात. त्याच्यामुळे चालेल. तर तो म्युच्युअली डिसिजन होता आणि बाकी होत्या बऱ्याचशा गोष्टी. तू मगाशीच म्हणाली, की एक स्टॅम्प लागतो जेव्हा आपण साइड हो. रोल्स करतो. हं, हं, हं. मला सांग साइड रोल्स ते लीड रोल ही जर्नी तुझी कशी होती आणि किती वेळ घेतलास खरं तर यासाठी? मी 2016 ला आले होते मुंबईत. पहिला शो माझा. हो. पहिला शो हिरोची बहीण. दुसरा शो सरस्वती, अगेन हिरोची बहीण, बहीण. तिसरा शो हा घाडगे अँड सून, हिरोची बहीण. बहीण. मग ते बहीण, बहीण, बहीण हा जो काही स्टॅम्प लागला होता, त्याच्यानंतर मग लॉकडाऊनची मधली 2 वर्ष. त्याच्यात असंख्य फोन यायचे मला ऑडिशनसाठी. बरेचसे फोन आले, कारण मी घाडगे अँड सून तेव्हा सोडली हो. होती. पण कॅरेक्टरसाठीच. कॅरेक्टर काय? बहीण. आणि मग मला असं झालं होतं, की मान्य आहे मला, पण मी 3 शो केले म्हणजे मला तो टॅग लागलाय का, की मी बहिणीचंच काम करतीये. मला करायचंय. दुसरं काही कॅरेक्टर असेल तरी चालेल, पण बहीण नको आता. आणि मी खूप त्या 2 वर्षात बऱ्याच ठिकाणी जायचे ऑडिशनला. लीडसाठी जायचे, पण ते ऑडिशनच नाही घ्यायचे अगं. लीडसाठी जायचे आणि कॅरेक्टरची स्क्रिप्ट हातात लिहायची, की नाही हे कॅरेक्टर आहे, ह्याची ऑडिशन दे. मग मला असं व्हायचं, की आता गेलीये तर मी ऑडिशन द्यायचे, घरी यायचे. एखाद दुसरा फोन आला, की तुझं तिथे होतंय, तर मी सरळ नाही सांगायचे, की नाही. कारण मी ठरवलं होतं, तर खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. मी घरी जायला सुद्धा तयार आहे. बास झालं हे, मला नाही करायचंय. कॅरेक्टर, कॅरेक्टर खूप झालं. त्या 2 वर्षामध्ये फक्त लॉकडाऊनच्या झालं असं, की लीड म्हणून काही येतच नव्हतं. पण लकीली माझ्याकडे काही प्रोजेक्ट असे आले, काही मी 1-2 मूव्हीज केल्या, ज्याच्यामुळे मी सर्व्हाईव्ह करू शकले मुंबईमध्ये. आणि मी जसं मगाशी म्हणाले तसं मग म्हटलं आता हिंदीमध्ये ट्राय ट्राय करून करू. बघूयात. हिंदीमध्ये चालेल मला कॅरेक्टर. कारण ते तेव्हा एक ती इमेज वेगळी असते ना, आपण मराठीतून हिंदीत जाणार. तर चालेल तिकडे आपण सुरू करूयात आणि मग पुढे बघूयात कसं वर्कआउट होतंय. पण पहिलाच प्रोजेक्ट लीड मिळाल्यानंतर मराठीमध्ये मग मला लीडसाठी लीडसाठी विचारलं गेलं. विचारलं गेलं आणि मग त्याचंच फक्त वाईट वाटतं, की मग हे आधी का नाही? हो, पण जाऊ नको बाबा दूर. ही तुझी पहिली लीड मराठीतली होती. हां, हां. असं असतं ना, की प्रोमो शूटसाठी कॅमेरा फेस करायचा असतो लीड म्हणून. तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता? ऑफकोर्स घाबरले होते तेव्हाही. कारण कितीही असलं तरी ते असतं ना सुरुवातीचे आपण जोपर्यंत आपण कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत ती धाकधूक असते, की मला जमेल ना, मी कसं करतीये, काय करतीये, काय नाही. त्याच्यामुळे ती भीती तर होतीच. पण ऑल ओव्हर एक्सपिरियन्स चांगला होता सेटवर कारण सगळेच को-आर्टिस्ट चांगले होते, समजून घेणारे होते आणि छोट्या-मोठ्या गोष्टी तर प्रत्येक ठिकाणी होतातच. आणि माझा ॲटिट्यूड मी आले तेव्हापासूनच ठरवला होता, की आपण काम करायला आलेलो आहोत. हो. त्याच्यामुळे कुठलेच रिलेशन्स इंडस्ट्रीतले पर्मनंट नसतात. शो चालू आहे तोपर्यंत तुमचे ते रिलेशन्स आहेत, मैत्रीचे काहीही असतील. ज्या दिवशी शो संपतो, त्याच्यानंतर आय डोंट थिंक सो, की तुम्ही त्या पद्धतीने रोज फोनवर बोलता, भेटता. ह्या काही गोष्टी होतच नाही. त्याच्यामुळे शो चालू आहे तोपर्यंतच या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मी क्लिअर होते. त्याच्यामुळे मी आधीपासूनच अशी फार काही कुठल्या ग्रुपमध्ये नसते. मी माझी असते, काम करते छान. पण एक्सपिरियन्स चांगला होता त्या येस, सेटवर. पण आता जसं तू आता म्हणालीस, की ग्रुपमध्ये नसते. इंडस्ट्रीत असं म्हटलंच जातं, की खूप ग्रुप्स आहेत. मालिका विश्वातही असे काही ग्रुप्स आहेत, असं वाटतं? मालिकांमध्येच जास्त असतात अगं, ह्या गोष्टी. या ग्रुप्सचा सामना असा कधी करण्यात आलाय? हां, तेच म्हणजे आता मला प्रत्येक सेटवर झालेलं आहे असं, की सेटवर काय होतं, ग्रुप बनले जातात. एकतर 2 ग्रुप हो. असतात आणि त्या दोघांमध्ये वॉर चालू असतात, कोल्ड वॉर लिटरली. आता मी नाव नाही घेत त्या मालिकेचं. पण दोन्ही मालिकेंमधले एक्सपिरियन्स माझे वेगवेगळे होते. पण मी आता एका मालिकेबद्दल सांगायचं झालं तर तिकडे त्यांचा आर्टिस्ट लोकांचा ग्रुप झाला होता आणि मला लिटरली अगं एकटं पाडलं होतं. म्हणजे मी नसायचेच.
आणि ते असं होतं ना, की काहीतरी बोलणं चालू आहे, चालू आहे, चालू आहे आणि आपण गेल्यावर लगेच टॉपिक बदलतो. हां. म्हणजे ते एक पिल्लू सोडून देतात समोरच्याच्या डोक्यात, की हां, हिच्याचबद्दल काहीतरी बोललं जातंय वगैरे, वगैरे. आणि बऱ्याचदा असं व्हायचं, की मी प्रयत्न करायचे त्यांच्यात जाण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा, मिक्सअप होण्याचा. पण ते एकटंच पाडलं जायचं, एकटंच पाडलं जायचं आणि सुरुवातीच्या काळात मला झाला त्या गोष्टीचा त्रास. म्हणजे मला असं झालं, मी काही केलंय, मी काही बोलली आणि त्याच्यानंतर जर तुमची ही रिएक्शन असेल, तर मी समजू शकते. पण विदाऊट रिझन काय हे सगळं आणि कशासाठी? तिथे मी ठरवलं, की जाऊ दे ना, कशाला मी एवढा लोड घेतीये. बघते मी पण शो संपल्यावर कोण किती कॉन्टॅक्टमध्ये आहेत. शो संपल्यावर कोणीही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतं. त्याच्यामुळे इट्स ओके. तुम्ही करा. तुम्हाला वाटत असेल मला त्रास होतोय, तर वाटू देत. पण मला काहीही त्रास होत नाहीये आणि मग मी सेटवर बाकीचे जे असतात माझे मेकअप दादा, हेअर दीदी, ह्या लोकांसोबत माझं छान जमतं. मला आवडतं ह्या लोकांशी बोलायला वगैरे. कारण ते एक आपलेपणा हो. असतो. तर मग मी ह्या लोकांमध्ये असायचे आणि मग मी तसं सर्व्हाईव्ह केलं असं म्हणू शकतेस. कारण अगं खरंच खूप त्रास व्हायचा ह्या गोष्टींचा. बोलणं सोपं असतं म्हणजे लक्ष हो. नाही दिलं पाहिजे. पण 12-12, 14-14 तास आपण सेटवर सेटवर असतो आणि असतो. रोज त्याच गोष्टी घडत असतील, तर शेवटी मी पण माणूस आहे. त्रास तर होणारच. तर त्या गोष्टी व्हायच्या तिथे. अ, आणि मला आलेत असं ह्याच सेटवर नाही, बाकीच्याही सेटवर आलेत असे अनुभव. येस, पण ह्या सगळ्यामध्ये ना आपण काम करत असतो पहिली गोष्ट. एक्झॅक्टली. आणि कामाच्या ठिकाणी हे सगळं मनात असलं ना, की एक प्रकारचं डिप्रेशन येतं किंवा हो, हो. चिडचिड होते. हो, हो, हो. मला सांग, यावेळेस सगळ्यामध्ये मेंटल हेल्थ कशी सांभाळलीस तू? मी ॲनिमल लव्हर आहे. त्याच्यामुळे ना तो देव आहे ना, तो माझ्या बाजूने असतो नेहमी. मी जिथे जाते तिथे एखादं मांजरीचं पिल्लू नाहीतर वाह! कुत्र्याचं पिल्लू असतं सेटवर. त्याच्यामुळे होतं असं, की जसं मी म्हणाले, की ह्या सेटवर त्यांचा असा ग्रुप झाला होता आणि मला असं एकटं पाडण्यात आलं होतं. बोलायचे माझ्याशी, छान बोलायचे. हो, पण मी त्यांच्यातली नव्हते. नव्हते. त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो, की म्हणजे तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोलताय, मला विचारताय पण. पण तरीही पण मी तुमच्यातली नाहीये. तुमचंच सगळं चालू असतं आणि मी कुठेच नसते. म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं, की ते त्यांचे ग्रुप करून बसले, मी कुठेतरी एकटी बसलीये. चिड व्हायची गं. म्हणजे उगाचच ते ओव्हरथिंक आणि मी खूप हो. ओव्हरथिंकर आहे. म्हणजे मी ओव्हरथिंक करायचे, की का असं करत असतील? मी तर कोणाशीच काही चुकीचं बोलत नाही, वाईट बोलत नाही, उद्धट बोलत नाही, उलटं बोलत नाही, ॲटिट्यूड दाखवत नाही. तरी का? आणि मग तो त्रास व्हायचा. मग त्या दरम्यान एक छोटंसं पिल्लू मला एक माझं पार्टनर म्हणून मिळालं. ज्याने सगळा तो स्ट्रेस अख्खा रिलीफ केला. स्ट्रेस घालवला. म्हणजे माझ्यासारखी आनंदी आणि हॅपी मुलगी कोणी नव्हती त्या सेटवर. मी सकाळी गेले, की ते पिल्लू माझ्याकडे छान यायचं. तो अख्खा दिवस माझ्यासोबत असायचा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि ते छान वाटायचं गं, मी सीन करतीये आणि ते वाट बघायचं, की कधी हिचा सीन संपतो, वाह! कधी ही बाहेर येते. त्याच्यामुळे मग मला असं वाटायचं, की हे जे फिलिंग आहे ना, हे काहीतरी वेगळंच आहे. मला गरजच नाहीये ह्या सगळ्याची. त्याच्यामुळे मी हॅपी असायचे. हो, पण आत्ताच तू उदे गंबे उदे ही मालिका हं, केली आणि ही मालिका ना एक पौराणिक मालिका आहे आणि जेव्हा मला असं वाटतं, की जेव्हा पौराणिक हं, मालिका हं, कोणताही कलाकार करत असतो, तर तो एक चौकटीत अडकला जातो. हं. असं काहीसं मयुरी कलाकार म्हणून वाटतं? अगदीच नाही म्हणणार मी. कारण आत्ता थोडं बदललेलं आहे बऱ्यापैकी. अ, पूर्वीच्या काळात व्हायचं, की म्हणजे तुम्ही जर ते करताय, तर तुम्ही त्या चौकटीत अडकले जाताय. पण आता जनरेशन बदलतीये, त्याच्यामुळे आता लोकांनाही कळतंय, की आर्टिस्ट आहे, ते त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते पटकन विसरूनही जातात. हे माझं पर्सनल मत आहे. आणि सांगायला खरंच आवडेल, इतकं मी जे काही काम केलं, म्हणजे खूप तर नाही, पण मी हो. जे काही काम केलेलं आहे 4-5 मालिका, उदे ग अंबे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मालिका, बेस्ट सेट, बेस्ट प्रोडक्शन आणि बेस्ट टीम. वाह! मला असं वाटतं जेव्हा देवदत्त सर आमच्या ऑफिसला आलेले, तेव्हाही ते म्हणाले, की "मयुरी को-आर्टिस्ट म्हणून खूप चांगली आहे, खूप छान आहे." तर मयुरी, देवदत्त सरांसोबतचं तुझं कनेक्शन कसं होतं? अगं तो म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलावं? म्हणजे तो एकतर बेस्ट ह्युमन आणि तो सगळ्यांची काळजी घेतो अगं सेटवर. आर्टिस्ट असतील, प्रोडक्शनमधले असतील, ज्युनियर्स असतील, स्पॉट दादा, लाईट दादा, मेकअप दादा, सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करणारा, सगळ्यांची काळजी घेणारा
आणि जसं तो म्हणाला ॲक्च्युली त्याचा मोठेपणा आहे, की तो मला म्हणाला, की बेस्ट को आर्टिस्ट. पण मी प्राउडली सांगेल, की आत्तापर्यंतचा बेस्ट को ॲक्टर वाह! देवदत्त रागे. हो, पण या मालिकेत ना तू अनेक भूमिका हं, साकारल्यास. म्हणजे मी एक तुझी Instagramवर पोस्टच पाहिलेली, की महाकाली देखील हं, हं, हं. साकारलेलीस तू. म्हणजे तो मेकअप करायला ॲक्चुअली इतका वेळ लागतो आणि त्यात ते व्ही-एफ-एक्स असतं, परत ते मुकुट वगैरे सगळं. मला नेहमी प्रश्न पडतो, की जेव्हा इतकं सगळं म्हणजे घेऊन आपण शूट करत असतो, तेव्हा अनेक हाल होत असतील आणि त्यात आम्ही त्या सेटवर यायचो तेव्हा बघायचो, की तुमचे सीन्स फार मेहनतीचे असायचे. भीती नाही वाटत, की कधी काही दुखापत झाली किंवा कधी काही झालं, तर मग पुढे काय? म्हणजे असा कधी कोणी विचार करत नाही, की असं काही झालं तर, तसं काही झालं तर. पण झाल्यानंतर मला खरंच टेन्शन आलं होतं. कारण मी कधीच विचार केला नव्हता, की सेटवर माझ्यासोबत असा काही एक अपघात घडेल. म्हणजे अपघात घडला होता? हो. एक सीन करत होतो आम्ही आउटडोअर आणि पिलर होता. सिरॅमिक आणि रॉड असलेला. ऑलमोस्ट 2 फ्लोअर हाईटचा तो पिलर होता आणि चालू सीनमध्ये तो मी उभी होते आणि पिलर सपोज माझ्या मागे असेल, तो पडला माझ्या अंगावर. मी थोडक्यात वाचले, तो कमरेपासून खाली पडला. जर तो डोक्यावर पडला असता तर चंद्रिका होती. म्हणजे काहीतरी इंजुरी झालीच असती. हो. आणि जेव्हा तो पिलर माझ्या अंगावर पडला, मला आठवतच नाहीये. मला फक्त एवढं आठवतंय, मी जागेवर कोसळले होते. माझा कंप्लीट हाल्फ फेस मातीत होता आणि मी फक्त आई म्हणून जे जोरात ओरडले असेल, त्याच्यानंतर मी फुल कॉन्शियस होते. मला काहीच आठवत नव्हतं. मला फक्त सगळीकडे काळोख दिसत होता आणि मला काही समजतच नव्हतं. मला उठताच येत नव्हतं आणि म्हणजे हालत तेव्हा खूप खराब होती. त्याच्यानंतर प्रोडक्शन, माझे आर्टिस्ट मला अजूनही आठवतंय मी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा फक्त घोळका होता माझ्या आजूबाजूला. कोणी काहीतरी काढून माझ्या अंगावर टाकतंय. माझ्या ज्या को-आर्टिस्ट होत्या, कोणीतरी कानातलं काढतंय, माझी बांगडी काढतंय. 1-2 जण रडतायत, "काय झालं? काय झालं? काय झालं?" आणि पायाला दुखापत झाली होती माझ्या. बापरे! पण प्रोडक्शन आणि माझे को-आर्टिस्ट आणि अख्ख्या युनिटमधल्या लोकांनी ज्या पद्धतीने माझी काळजी घेतली, म्हणजे दुसऱ्या दिवशी मी 7:30ला सेटवर होते. दुसऱ्याच दिवशी? येस. पण त्या गोष्टीचं मला अजिबात रिग्रेट नाहीये. कारण इतकी काळजी घेतली अगं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. म्हणजे ज्या दिवशी हे सगळं घडलं तिथून लगेच मला उचलून हॉस्पिटलमध्ये हां. हलवण्यात आलं. मग सगळं काही स्कॅन असतील, सगळं काही असतील, सगळी प्रोसिजर झाली. सगळं काही चेकअप्स झाले. मला सेटवर परत आणण्यात आलं. महेश सर स्वतः घरून आले सेटवर मला भेटण्यासाठी, मला बघायला, माझ्याशी बोलले. त्याच्यानंतर मग शेड्यूलर आले. ते म्हणाले, की "उद्याचं काही होऊ शकतं का? एपिसोड अडकलाय." आणि एक असतं, की तुम्ही जेव्हा काळजी दाखवताय, तुम्ही प्रेमाने बोलताय, तर साहजिक आहे मला दिसतंय तुम्ही पण हो. अडचणीत आहात आणि तर मी का नाही म्हणू? आणि खरंच होण्यासारखं होतं, तर मी म्हटलं, की "ठीक आहे, मी येते उद्या बघूयात आपण. कितपत मी काम करू शकते, नाही करू शकत आहे, काय सिच्युएशन आहे." मी दुसऱ्या दिवशी सेटवर आले आणि त्या अख्ख्या दिवसात म्हणजे ज्या पद्धतीने सगळ्याच लोकांनी काळजी घेतली, डिरेक्टर, डी-ओ-पी अख्ख्या युनिटने, हं. म्हणजे मी खरंच थँकफुल आहे त्या लोकांसाठी. आणि असं वातावरण असलं तरी दुखापत झाली तरी काम काहीच करायला वाटत एनर्जी नाही. असते. काम करण्याची ती एनर्जी येते आणि दुखापत झाली होती तरी कुठेच असं ते हे वाटत नव्हतं, की एवढी दुखापत झाली आहे तरी मी काम करतीये. कारण ते खूप काळजी घेत होते माझी. हो, पण ही मालिका 7 महिन्यातच संपली. हं, तर हं, हं. एक कलाकार म्हणून जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टचा भाग होतो, तेव्हा आपण मनात खूप स्वप्न रंगवून ठेवतो. कारण की आत्ता आपण मालिकेंचे टाईम स्पॅन बघतो तर हं, हं. 1 वर्ष, 5 वर्ष तर पटकन वाटतं. आता हे 7 महिने म्हणजे लगेच संपल्यासारखं वाटतं. कलाकार म्हणून जेव्हा कळतं की आता ही मालिका संपते, तेव्हा काय भावना असतात गं? ऑफकोर्स वाईट तर वाटतंच. वाटतंच. कारण आधीचा शो होता तो ऑलमोस्ट मी 2.5 पावणे 3 वर्ष केला. त्याच्यानंतर लगेच मला उदय गंबे ही मालिका मिळाली आणि 7 महिन्यातच शो संपला. त्याच्यामुळे वाईट तर वाटतच होतं. स्टोरी इतकी उत्तम होती
आणि सगळ्याच गोष्टी त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट होती मला, की मला काहीतरी वेगळं करायला मिळते. खूप चॅलेंजिंग आहे आणि खूप स्वप्न रंगवली होती मी. आणि अचानकच सगळ्या गोष्टी बदलल्या. काही असतील टेक्निकल इश्यू असेल किंवा काही इंटरनल काहीही गोष्टी असतील. आय डोंट नो ॲक्चुअली मला माहिती नाही आहे काही. पण मीच नाही, आम्ही सेटवर सगळेच तेव्हा थोडे उदास होतो, की अ, समजत नव्हतं सगळ्यांना, कारण आम्ही सगळेच रडलो होतो तेव्हा सेटवर, की अचानक म्हणजे पण या मालिकेचे ना टाइम्स खूप चेंज करण्यात आले. हो, हो, हो. जेव्हा असं असतं ना, की एक फिक्स टाईम असतो, हं, हं. तेव्हा ते प्रेक्षक जोडले जातात. हो. तुमची मालिका नंतर मग 6 वाजता झाली, 6:30 का अ, 7 वाजता नो, नो. झाली? सुरुवातच 6:30 पासून हो. झाली गं. त्याच्यामुळे आम्ही आधी असे होतो, की 6:30 बघणार कोण? पण त्यांचेही काही कॉल असतील आणि त्या गोष्टींचा रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे मग ते आम्ही एक्सेप्ट केलं होतं, की ठीक आहे 6:30 आहे, आता आपल्याला आपलं बेस्ट द्यायचं आहे. आपल्याकडे आपल्यासमोर एक टास्क आहे. कसं करायचंय, काय करायचंय? बाकीची टीम आहेच बाकीच्या गोष्टींचं टेन्शन घेणारी. तर आम्हाला हेच होतं, की आपण अजून छान जिद्दीने काम करायचंय. 6:30चा स्लॉट पहिली मालिका असणार आहे, जी 6:30ला असणार आहे वगैरे, वगैरे. पण थोड्याच दिवसांमध्ये कळलं, की 6:30ची परत 6 6. होतीये. मग तेव्हा साहजिक आहे, निराश झालो होतो. कारण शो सेट व्हायला थोडा टाईम द्यावा, असं माझं तरी मत आहे. आणि तो टाईमच नाही मिळाला अगं. आणि मग तो 6ला शिफ्ट झाला. त्याच्यानंतर मग काही दिवसातच आमचं मालिका संपत आली काही दिवसातच. संपत आली असंही नाही म्हणता येणार. पहिलं पर्व संपलं संपलं. हे हो. डिक्लेअर केलं. सो आय डोंट नो आता पुढचं काय असणार आहे, काय नाही. येस. पण आता पहिली मालिका लीड झाली, दुसरी मालिका लीड झाली. ही तिसरी मालिका होती जी लीडमध्ये झाली. हो. आणि ना आता अनेक कलाकारांशी जेव्हा गप्पा मारल्या जातात, तेव्हा अनेक सहकलाकार म्हणजे आपण बोलू को-आर्टिस्ट जे असतात, ते असे म्हणतात, की लीड्सनाच महत्त्व दिलं जातं. सो आत्ता तू लीड आहे 3 मालिकेंमध्ये लीड केलं म्हणून मी तुला विचारते, की असं तुम्हालाही जाणवतं, की तुम्हाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं? नाही, असं काही नाहीये. इट डिपेंड्स. जर तुम्ही खूप सीनियर असाल आणि एखाद्या मालिकेत तुम्ही लीड करताय, तर साहजिक आहे. तो रिस्पेक्ट आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि जे गरजेचं पण आहे, कारण तुम्ही तेवढं कमवलेलं आहे. पण प्रत्येक लीडला म्हणजे वेगळी स्पेशल ट्रीटमेंट किंवा खूप रिस्पेक्ट माझ्या वाट्याला तर असं अजूनही आलेलं नाहीये. जसं मी म्हणाले, मला तर एकटंच पाडलं होतं. त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स मी तरी घेतलेला नाहीये अजून. पण असं असेल तर मला आवडेल एक्सपिरियन्स घ्यायला. हो, पण लीड्स मला असं वाटतं लीड या पदापर्यंत येऊपर्यंतही अनेक प्रयत्न केले हो, असतात. हो. सो मला असं सांग, की मी आता दुसरी बाजू सांगते, जी मी ऐकली होती, हं, की हं. जे लीड्स करतात ना, त्यांना अधिक वेळ कामही करावं हो, लागतं. म्हणजे कधी-कधी 22 तास करतात, काही कलाकार 24 तास करतात. सो तूही असं कधी केलंयस? हो. खूपदा, खूपदा. किती तास? मी 24-24 तास पण केलेलं आहे. मी 36 ताससुद्धा काम केलेलं आहे. अ, हेच आहे, की लीडचा ना स्ट्रगल पण असतो अगं तेवढा म्हणजे पण ती प्रत्येक सीनमध्ये असते. येस, पण ह्या सगळ्याचा परिणाम कधीतरी हेल्थवर होतो. हो, झाला. म्हणूनच मी आत्ता इतक्यात काही काम करत नाहीये. त्याचं रिझन हेच आहे, की माझे काही हेल्थ इश्यू सुरू झाले. सो मीच ठरवलं, की आपण जरा याच्यातून बाहेर पडूयात आणि मग परत नव्याने कामाला लागूयात. म्हणूनच मी हा जो काही आत्तामध्ये गॅप घेतला, तो त्याच्याचसाठी घेतला होता. कारण प्रत्येक सीनमध्ये असल्यामुळे ती एकतर एनर्जी तुमची खूप डाऊन होते. त्यात काही गोष्टी असतील, की टेलिकास्ट अडकलाय असेल किंवा कोणाच्या ॲडजस्टमेंट म्हणजे जे सीनियर लोकं असतात त्यांच्या ॲडजस्टमेंट असतील, तर 24-24 तास, 36 कधी 48 तास कामं करावी लागतात आणि ह्याच्यातून मी बऱ्याचदाही नाही, मी खूपदा गेलेले आहे आणि ज्याचे खूप वाईट परिणाम मला भोगावे पण लागलेले आहेत. जसं की अ, एक मालिका होती जिथे अ, 2 सीनियर कलाकार त्यांचे नाटकांचे प्रयोग होते. हां. त्याच्यामुळे त्यांच्या ॲडजस्टमेंट होत्या. तर त्याच्यामुळे मग मला सांगितलं होतं, की तुला काम करावं लागणार आहे. एक्स्ट्रा आपल्याला करावं लागणार आहे. बँकिंगचा इश्यू आहे. आपल्याला एपिसोड्स काढायचे आहेत. म्हटलं ओके. तर डे नाईट शूट बऱ्यापैकी चालू होतं. तर एक 2-3 केल्यानंतर शेवटी शरीर आहे, थकतो आपण. हो. आरामाची गरज आहे.
पण मी कंटिन्युअस बरेच दिवस असं चालू होतं, की मी दीड शिफ्ट काम करतीये, कधी डे नाईट करतीये, कधी 16-16 तास काम करते आणि प्रत्येक सीनमध्ये मी. त्याच्यामुळे मी प्रचंड थकले होते. मला झोपेची गरज होती. माझे डोळे आत खेचले जात होते. पण ह्याच याच्यात एकदा झालं असं, की माझं सकाळी 6:30 7:30चा कॉल टाईम आणि माझं पॅकअप झालं रात्री 4-4:30ला आणि मी पूर्ण दिवस काम करतीये. बरं जो सिक्वेन्स होता तो सुद्धा हेवी, की आग लागली आहे गोडाऊनला वगैरे, वगैरे आणि ते आग लागली होती त्याच्यामुळे तो जो काही धूर हो. असतो त्याचा ऑलरेडी त्रास होत होता. माझं पूर्ण नाक, गळा म्हणजे टिश्यू जरी लावला तरी पूर्ण टिश्यू काळा होत होता. त्या सगळ्या बापरे! ह्याच्यात मी शूट करत होते. वर्स्ट गोष्ट अशी, की 4-4:30ला पॅकअप झाल्यानंतर मला कॉल टाईम येतो. कॉल टाईमपेक्षा मला येऊन सांगितलं जातं, 6:30ला पोचायचंय हां तुला. मी म्हटलं, "संध्याकाळी 6:30?" "नाही, आत्ता 6:30 कारण तो सीन काढणं गरजेचं आहे. मग परत त्यांच्या ॲडजस्टमेंट आहेत, तर मग आपल्याला प्रॉब्लेम होतोय." तर मला इतका राग आला होता. मला जरा मी सकाळपासून आता रात्रीचे 4:30 झाले आहेत. मी इतकं कंटिन्यू काम करतीये. मी प्रत्येक सीनमध्ये आहे. 4:30 वाजता तुम्ही मला बोलू कसं शकता, की 6:30ला परत तू टच हवी आहेस? कारण 9चा कोणाचा तरी आउट टाईम होता म्हणून. आणि मी करू कसं? म्हणजे 4:30ला मी घरी जायचं, अंघोळ करायची आणि परत सेटवर यायचं का? बरं, हे ॲडजस्टमेंट आहे मी समजू शकते. हो. रोजचं स्मूथली शूट चालू आहे आणि मग एखादी सिच्युएशन येते अशी, की मग मला हे करावं लागतंय, तर मी समजू शकते. पण मी कंटिन्युअस इतकंच हेक्टिक शूट करतीये आणि होतं असं, की ठरवलं तरी माझ्याच्याने असं होणार नाही, की जा मी येत नाही किंवा काय. मी गेले घरी, मी आवरलं, मी आले सेटवर. मी 6:30च्या ऐवजी अगदीच 7ला आले असेल. अर्धा तास उशिरा आले त्याच्यासाठी जाऊन मी सॉरीसुद्धा म्हणाले, की मी घरी जायलाच एवढा मडमधून उशीर लागतो बाहेर पोहोचायला, तर ते माझ्याही हातात हो. नव्हतं. मी लिटरली घरी जाऊन अंघोळ करून सेटवर परत आले होते आणि शूटिंग सुरू झालं. हो. तो दिवस मी काढला. नेक्स्ट डे अगेन सकाळचा कॉल टाईम. सकाळचं बापरे! परत 6:30ला मी आले. डेचे सगळे सीन होते. सुरू झालं आणि मला हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे आणि मला सुरू झाला त्याचा त्रास. आम्ही मेन मार्केटमध्ये शूट करतोय. मला कंटिन्युअस व्हॉमिटिंग सुरू आहे. बरं आता मार्केटमध्ये मी व्हॉमिटिंगला जाणार तरी कुठे? तर हे लोकं पिशव्या घेऊन थांबले होते, की "तू त्याच्यात उलटी कर, आम्ही टाकतो." मला तेही किळसवाणं वाटत होतं, पण करणार काही ऑप्शन नाहीये. कारण मी कुठे जाऊ शकत नव्हते. मला इतक्या बॅक टू बॅक वॉमिट होत होत्या. मी त्या सिच्युएशनमध्ये शूट करतीये. एक 11-11:30ला मला कळलं, की मला डॉक्टरांकडे जावं लागणार आहे. कारण माझ्या पोटात काहीच राहत नाहीये. मी पाणी प्यायले तरी मला उलटी होतीये. मी गोळी खाल्ली तरी ती गोळीसुद्धा बाहेर पडतीये. जेवले तर मी नाहीच आहे. मला झोपेची गरज आहे आणि आत्ता डॉक्टरांची गरज आहे. मी कन्व्हिन्स करतीये या लोकांना, की मला डॉक्टरांकडे जायचंय, मला डॉक्टरांकडे सोडा. नाहीच. काम करूनच घेतलं जातंय. या सिच्युएशनमध्ये 3-3:30 वाजता मला लिटरली उलट्या म्हणण्यापेक्षा माझ्या तोंडातून फेस यायला लागला. बापरे! त्याच्यानंतर मग मला डॉक्टरांकडे घेऊन गेले ते लोकं. डॉक्टरांनी मला 5-5 इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरसुद्धा ओरडले त्यांना, की हिची बॉडी पूर्ण डिहायड्रेट झालेली आहे. हायपर ॲसिडिटीचा अटॅक येऊन गेलेला आहे. आत्ता जर उलट्या नाही थांबल्या, तर तिला ॲडमिट करावं लागणार. मग त्यानंतर तरी हे सगळं थांबलं? हां, म्हणजे मी ट्रीटमेंट घेतली. मला सलाईन लावाव्या लागल्या 2-3 कारण माझी कंप्लीट बॉडी डिहायड्रेट होती. मी 5-5 इंजेक्शन्स घेतले आणि राग तेव्हा येतो, मी बघितलं 8 दिवसानंतर मी जे काही शूट केलं होतं, हो. ते सगळं 8 दिवसानंतर टेलिकास्ट झालं. मग ही कसली घाई होती? म्हणजे असं होतं, की काही ठिकाणी मग राग येतो गं, की इतकीही माणुसकी नाहीये का? शेवटी माणूस आहे ना, मशीन नाहीये. मी समजू शकते दुसऱ्या दिवशीचा टेलिकास्ट आहे ना, तर मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. पण जर मला दिसतंय, की हे जे काही चाललंय ते 8 ते 10 दिवसांनंतर टेलिकास्ट झालंय. मग इतका अट्टहास कशाला? पण कधी असं नाही वाटत का, की टाईम म्हणजे जसं आता आपण म्हणतो, की कॉर्पोरेट लोकांना 9 to 6 जॉब असतो. हं, हं. तसं कलाकारांनाही एक टाईम शेड्यूल फिक्सच असावा, असं नाही वाटत कधी? असायलाच हवं कारण खरंच खूप खूप गरजेचं आहे. कारण
कधीतरी एमर्जन्सी किंवा काही बँकिंग नाही आहे किंवा काही गोष्टींमुळे ॲडजस्टमेंट असतील, तर कधीतरी समजू शकतो. पण मी बघितलंय अगं, की विनाकारण उगाचच शिफ्ट वाढवा, मग एकच लोकेशन आहे. मग पुढचेही सीन आहेत ना तिथे. मग कशाला परत यायचंय? मग आजच काढून घ्या. म्हणजे माझ्या बाबतीत तरी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर मग असं खूप वाटतं, की हा रूल आला पाहिजे, की इतक्या-इतक्या वेळातच तुम्ही काम करा. अगदीच. पण यासोबत असं ना एवढं काम करूनही काहींना पैसे मिळत नाही. असं काही कधी अनुभव केलास? की नाही, पैसेच रखडलेत की मिळालेच नाही असं काही? एकाच ठिकाणी झालं होतं माझं. पैसे माझेच नाही, अख्ख्या युनिटचे रखडले होते. बापरे! टी-डी-एस कट केला होता आणि टी-डी-एसचे तर पैसे अजूनही आलेले नाहीयेत. मालिका, चित्रपट मालिका अजूनही पैसे आले नाही, नाही. नाही. इत टी-डी-एसचे पैसे म्हणजे झालं होतं असं, ऑफकोर्स टी-डी-एस कट करूनच तुमचं पेमेंट हो. येतं. 3 महिन्यांची आपली सायकल असते. ती 7 ते 8 महिने 8. गेली होती. पेमेंट डिले 7 ते 8 महिने. मग त्या दरम्यान नोटबंदी आली. मग तेव्हा आम्हाला कॅशमध्ये 4-4 महिन्यांचं पेमेंट करण्यात आलं. टी-डी-एस कट कट करून. करून. म्हणजे मला असं झालं होतं, की कॅशमध्ये करताय, मग टी-डी-एस कसला कट करताय तुम्ही? ओके, असेल. त्याच्यानंतर जेव्हा रिटर्न फाईलला बसले तेव्हा कळलं, की कॅशमधला पण टी-डी-एस कट केलाय, तोही भरलेला नाहीये. बरं जे चेकने पेमेंट केलंय, त्याचाही टी-डी-एस भरलेला नाहीये. मला एका मालिकेत आला हा अनुभव, पण बाकीच्या ठिकाणी फार काही नाही असा अनुभव. हो, पण आता उदे ग अंबे उदेचा विषय निघालाच होता म्हणून पुन्हा एकदा विचारते, की या मालिकेने ना खूप प्रसिद्धीही दिली आहे. म्हणजे हं, हं, हं. मयुरीला या मालिकेच्या हां. नावानेच ओळखलं जातं. मयुरी असा कोणता एक्सपिरियन्स आलाय? कारण त्यात ना तू खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या हो, जसं मी हो. मगाशीच म्हणाली भूमिका साकारल्यात आणि या मालिका पाहण्याचा एक वेगळाच वर्ग आहे. हो. पौराणिक मालिका पाहतात त्या प्रेक्षकांचा एक वेगळाच वर्ग आहे. त्यांच्याकडनं एक खूप वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच हं. तुम्हाला कौतुक मिळत असतं किंवा प्रेम जे तुमच्यावरचं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त हं. केलं जातं. असा कोणता प्रसंग कधी घडलाय? अ, आहेत असे 2-4 प्रसंग आहेत. अ, एकतर मी स्वतःला खूप नशीबवान समजते, की ही मालिका मला मिळाली, माझ्या पदरी आली. कारण खूप चॅलेंजिंग होतं. कारण आपण एखादी मालिका करतो तेव्हा मला माहिती आहे, की माझं कॅरेक्टर नेम हो, लीड जरी असेल तरी हे आहे आणि मला हीच ओळख घेऊन पुढे जायचं. जितकी वर्ष मी काम करणार आहे, तितकी वर्ष प्रवास करायचा आहे. पण या मालिकेत होतं असं, की देवीची असंख्य रूपं हो. आणि सगळ्या रूपांमध्ये मीच होते. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते एकतर चॅलेंजिंग होतं आणि प्रत्येक लूक इतका गोड होता तो देवीचा, की अंबाबाई असेल, तुळजाभवानी असेल, रेणुका माता, सप्तशृंगी, सती असेल, काली असेल, म्हणजे खूप सुंदर होतं आणि प्रत्येक रूपांमध्ये मी वेगळी दिसत होते आणि ह्याच कॉम्प्लिमेंट मला बाहेरून मिळत होत्या. आणि अ, अ, आधी Instaवर कधी काही असे मेसेजेस तर तुला माहितीच आहे. हो. हल्ली काहीही मेसेजेस करतात लोकं. पण त्या मालिकेनंतर बरेचसे मेसेजेस मला आई, आई वाह! साहेब असे यायला लागले. अ, जे मला ॲक्चुअली आवडत होतं. आई साहेब असं म्हणून नाही, पण जो एक रिस्पेक्ट मिळत होता, तो मला आवडत होता, की छान वाटत होतं, की म्हणजे माझं काम आवडतंय म्हणून मला त्या नजरेने हे लोकं बघतायत. आणि कोल्हापुरात होतो आम्ही. प्रमोशनसाठीच गेलो होतो. तेव्हा मग मंदिरात दर्शनाला गेलो होतो. तेव्हा एक आजी होत्या आणि त्यांनी मला हाक मारली. "आपण मंदिरात कुठे चाललोय? ही बघ अंबाबाई बाहेरच आहे." हां. मग त्यांनी माझा हात पकडला. मला म्हणाल्या, "थांब तुझी ओटी भरते." मग त्यांनी तसं छान मला कुंकू वगैरे लावला, ओटी भरली आणि ते मला इतकं छान वाटलं. म्हटलं, "वॉव! किती छान." हा एक एक्सपिरियन्स होता. मी पुण्याला गेले होते घरी, तर आमच्याच इथल्या एक काकू होत्या, ज्या काही अंतरावर राहतात. त्यांना कळलं की मी घरी आली आहे, तर त्या डेअरी मिल्क घेऊन आल्या होत्या माझ्यासाठी. मला म्हणाल्या, "आणि असंही नाही हां, की तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. मी तुझ्यासाठी प्रसाद आणलाय." वाह! आणि त्यांनी मला डेअरी मिल्क दिली आणि त्याच्यानंतर त्या जमिनीवर झोपल्या माझ्या पायावर आणि मी लिटरली उडी मारून सोफ्यावर चढली, की "काय करताय तुम्ही?" कारण त्या वयानेही मोठ्या मोठ्या होत्या. तर होत्या. त्या "नाही, नाही मला करू देत. मला छान वाटतंय." तर असे काही एक्सपिरियन्स आले जे अ, छान वाटलं म्हणजे की
पण सोशल मीडियाबद्दल आताच तू म्हणाली, की हल्ली काहीही मेसेज करतात. हो, हो, हो. ट्रोलिंगची भीती वाटते मयुरीला? नाही. कारण ना मी मध्ये एक इंटरव्ह्यू पाहिला होता जिथे रिचा आय गेस ॲक्ट्रेस रिचा चड्ढा हो. ना? हां. ती म्हणाली होती की चिंटू XYZ ठिकाणी बसून काय बोलतोय याचा मला काय फरक पडणार आहे. तोच ॲटिट्यूड माझा आहे. मला नाही भीती वाटत. आत्ताच मी तुझं जसं सोशल मीडिया पाहिलं होतं, तेव्हा मी पाहिलं त्यात मयुरीच दिसते. मयुरी कधीच फ्रेंड्ससोबत, कधीच फॅमिलीसोबत फोटोज किंवा काहीच व्यक्त होत नाही किंवा शेअर करत नाही. मला सांग हे कधी सिक्युरिटी पर्पजने येतं, की इंट्रोव्हर्टच आहे अशी मयुरी? असं सिक्युरिटी किंवा असं काही नाहीये. मी इंट्रोव्हर्टच आहे. मला वेळ लागतो ओपन अप व्हायला आणि मुंबईत असते, एकटी असते. त्याच्यामुळे फार काही असा स्टफही नसतो माझ्याकडे फोनमध्ये, की मी फॅमिलीबद्दल व्यक्त होऊ किंवा काय करू. आणि पुण्याला जाते तेव्हा 1-2 दिवसांसाठी जाते. त्याच्यामुळे फोन हा अगदीच माझा कोपऱ्यात पडलेला असतो आणि मी ते 2 दिवस मनसोक्त घरात जगत असते. आईच्या हातचं खात असते. माझा डॉग आहे ऑगी. त्याच्यासोबत टाईम स्पेंड करत असते, घरच्यांशी बोलत असते. त्याच्यामुळे डोक्यात कुठे असा विचारच येत नाही, की आपल्याला हे शूट करायचंय, सोशल मीडियावर टाकायचंय. कारण क्लिअर असतं, की मी 2-3 दिवसांसाठी आली आहे. तर माझे फ्रेंड्स आहेत पुण्यामध्ये, त्यांना भेटायचंय आणि हे क्षण जगायचे. दॅट्स इट. येस. पण इंडस्ट्रीमध्ये मयुरीचे फ्रेंड्स नाहीयेत? अं, नाही, असं मी अगदीच बोलू शकते. कारण सुरुवातीच्या काळात झालं होतं असं, की होते काही लोकं ज्यांच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवला. अ, अगदीच ते म्हणतील तसं मी करायचे. लहान होते जसं मी म्हणाले. अ, तर ते म्हणतील तसं ऐकायचे, करायचे. विश्वास ठेवला होता. वाटलं होतं, की मुंबईत आली आहे, एकटीच आहे. आत्ता-आत्ता कुठे करिअरची सुरुवात झाली आहे. आत्ता-आत्ता कामं करतीये, तर चांगली माणसं भेटली आहेत. विश्वास ठेवूयात, ऐकूयात. बोलायलाही कोणीतरी हवं, हो. त्यांच्याशी बोलूयात. पण ज्या पद्धतीने त्या लोकांनी दगा दिलाय, मग जेलसी असेल किंवा काय इन्सिक्युरिटीज असतील, तरी मी लीड करत नव्हते हां तेव्हा. मी लीड करतच नव्हते. तरीसुद्धा मला त्या लोकांचे खूप वाईट अनुभव आले. अ, म्हणजे मी डिप्रेशनमध्येच जायची बाकी होते. मला खूप मेंटली टॉर्चर करण्यात आलेलं आहे सेटवर त्या गोष्टींवरून. मग बीचिंग असेल, काही गॉसिप असेल किंवा काही उगाचच त्रास देणं असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या आहेत. किंवा कधी कुठे कोणी नंबर मागितला असेल, की "तू तिचा नंबर देऊ शकतेस का?" हं. "नाहीये माझ्याकडे नंबर" वगैरे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कळल्यावर वाईट वाटतं, हो. की जर मी माझं फ्रेंडशिपमध्ये 100% जर तुम्हाला देतीये, तर तुमच्याकडून ऑल ऑफ सडन हे सगळं का? आणि कशासाठी? कारण सुरुवातीच्या काळात तर तुम्ही खूप छान होतात माझ्याशी. मग अचानक का? आणि झालंही असं होतं, की मी स्वतःहून जाऊन क्लिअर करण्याचाही खूप प्रयत्न केला होता काही गोष्टी, की आपण बोलूयात. मी काही बोलली आहे का चुकून, जे मलाच माहिती नाहीये? तर मला सांग, मला आठवण करून द्या. मी सॉरी बोलते. क्लिअर करूयात. खूप छान फ्रेंडशिप आहे. कशाला? कशासाठी? पण त्या खूप वर्स्ट याच्यावर गेल्या गोष्टी आणि तेव्हाच मी ठरवलं, की मी इथे फ्रेंडशिप करायला आलेले नाहीये. मला काम करायचंय आणि कामच करायचंय, तर आपण ते करूयात. त्याच्यानंतर मी फार काय असा प्रयत्न केला नाही. पण अगदीच मित्र-मैत्रिणी नाहीये असं मी म्हणणार नाही. बोटावर मोजण्याइतकी, मोजून 3 ते 4 लोकं आहेत, जी जवळची आहेत. भले आम्ही रोज कॉन्टॅक्टमध्ये नसतो, पण ही 3-4 लोकं सोडली तर इंडस्ट्रीत खरंच नाहीच, मित्र नाहीत. नाहीच. पण आत्ताच तू म्हणालीस, की काम करायला आली आणि काम करणार. पण या कामात अनेक रिजेक्शन्स येतात. हं, हं, हं. मयुरीच्या वाटेला आलेत रिजेक्शन्स? अ, लकीली नाही असं म्हणेल मी. आधी जे म्हणाले, की मी लीड हो. करत नव्हते आणि मला लीड करायचं होतं, तेव्हाचे रिजेक्शन्स मी पचवले सुद्धा आहे. कारण ऑडिशनच घेतली जायची नाही. पण काही ठिकाणी आलेल्या आहेत, पण फार नाही. म्हणजे झालंय असं, की मी एखाद्या ठिकाणी गेलेले आहे आणि तिथे माझं काम झालेलं आहे. तर त्या बाबतीत मी स्वतःला नशीबवान समजते, की मला तसा फार काही स्ट्रगल करावा लागला नाही. मी पण रिसेंटली रिसेंटली एक चित्रपट अ, अ,
मग एक चित्रपटाची ऑडिशन सुरू होती आणि मी त्यांच्या मागे लागले होते, की मला स्क्रिप्ट प्रचंड आवडली आहे. माझा जॉनर आहे. मला काम करायचं आहे. तर प्लीज माझी ऑडिशन घ्या. मी ऑडिशनला येते, मी ऑडिशनला येते. पण ते ऑडिशनच घ्यायला तयार नाही. म्हणजे मी इतकंही बोलले, "माझी ऑडिशन घ्या आणि मग मला तोंडावर सांगा, की नाही, नाही, रिजेक्ट." तरी चालेल, पण माझी ऑडिशन तरी घ्या. पण त्यांनी ऑडिशनच घेतली नाही. हे सगळ्यात मोठं रिजेक्शन होतं. आमच्याच चित्रपटाचं. वाह! म्हणजे घरचंच प्रोडक्शन हाऊस. घरचंच प्रोडक्शन हाऊस आणि मला असं झालं, मी इतक्या वर्ष काम करतेय, पण इतकं वाईट रिजेक्शन माझ्या पदरी आजपर्यंत नाही पडलं गं. म्हणजे इतकी उत्तम स्टोरी आणि मी खूप मागे लागले होते, की मला ऑडिशन देऊ देत. मग भले तुम्हाला आवडलं, नाही आवडलं, तुमची काही कारणं असतील, मग जाऊ देत. पण जोक्स अपार्ट त्यांच्या म्हणण्यानुसार मी त्या कॅरेक्टरला जात नव्हते. हो. मी फार ग्रामीण दिसत नाही. शेतीत कामं केलेली मुलगी वगैरे त्याच्यामुळे त्या गोष्टी वर्कआउट नाही झाल्या. पण लक्षात राहील असं रिजेक्शन. आता जसं तुझा नवऱ्याचाच प्रोडक्शन हाऊस हं, आहे. हं. मला सांग, की सासू-सासरे अभिनेत्री सूनला घेऊन किती प्राउड फील करतायत? अं, छान वाटतं त्यांना. कारण त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत. माझा जो नवरा आहे, तो आत्ताच या क्षेत्रात हो. आलेला आहे. अ, त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि मागच्या वर्षी त्याने एक मूव्ही प्रोड्यूस केली होती आणि आत्ता ही सेकंड मूव्ही आहे. त्याच्यामुळे अगदीच नवीन गोष्टी असल्यामुळे त्यांचंही असतं, की त्यांनाही असं छान वाटतं, की ते दिवसभर एकतर मालिका बघत असतात. त्याच्यामुळे असं होतं, की "अरे, हा ओळखीचा आहे, ही ओळखीची आहे, हा माझा फ्रेंड आहे." मग त्यांनाही ते छान वाटतं. "अच्छा, तू हिला ओळखतेस? अच्छा, तू त्याला ओळखतेस? मग एकदा बोलून देतेस का फोन लावून? आम्हाला बोलायचंय त्याच्याशी." त्यांना छान वाटतं. आत्ता मयुरी पुढे काय आहे? मयुरी आता आम्हाला कधी पुन्हा लवकरच पाहायला मिळेल, की आत्ता काही वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे? वेगळं करण्याचा प्रयत्न तर सुरू आहेच माझा. पण मी लवकरच कामही आता मी जसं म्हणाले, की माझे हेल्थ इश्यू होते म्हणूनच मी गॅप घेतला होता. आता तो पिरियड संपलेला आहे. त्याच्यामुळे आता मी परत नव्याने कामाला तर लागणारच आहे. पण डेफिनेटली घरचा सपोर्ट असल्यामुळे मला नक्कीच स्वतःचंच आणि घरचं प्रोडक्शन हाऊस असल्यामुळे हो. सुद्धा मी प्रोडक्शनमध्ये सुद्धा आता नव्या जिद्दीने काम करण्याचा आता लवकरच प्रयत्न सुरू करते हो, कालच एक स्टोरी पाहिली, रॅपअप पार्टी होती. तर काय नवीन आता प्रेक्षकांसाठी घेऊन येताय? जसं मी म्हणाले, हाच तो चित्रपट ज्यासाठी ज्याच्यासाठी मला रिजेक्शन. रिजेक्शन ला सामोरं जावं लागलं. त्याच चित्रपटाचं आत्ता शूट फिनिश केलं आम्ही जस्ट. तर वाह! आता लवकरच तो चित्रपट येईलच. अगदीच आणि आता सगळेच जण उत्सुक आहेत. मयुरी पुन्हा कधी येते हे जाणून घेण्यासाठी आणि मला असं वाटतं आता तू लवकरच काहीतरी छान घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येशीलच. सो नक्कीच, नक्की. खरं तर खूप छान वाटलं गप्पा मारून. पण मला असं वाटतं मी मयुरीसोबत पहिल्यांदाच गेम खेळते. हो ना, पण येस. पहिल्यांदाच असा गेम हो, खेळणार हो, आहोत. हो. सो हेडफोन्स लावायचे आणि मी काही शब्द सांगेल ते तू ओळखून दाखवायचे. सो सुरू करूयात? चालेल. हं. हं. लग्न. द. लुडबुड. गुड बुक. लुडबुड. लुडबुड. बरोबर. लुडबुड. ओके. घड्याळ. 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 वाह! जमतंय, जमतंय. टॅटू. टॅटू. वाह! लाईट. नाईट. लाईट. ना ल परत एकदा? लाईट. लाईट. ओके. येस. आता नेक्स्ट पटपट. 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 पट पटपट. वाह! ओ पटपट. लवकर. हां? लवकर. 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 वाह! खूप छान खेळलीस गेम आणि मज्जा आली. थँक यू सो मच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.